जय राधा माधव कुंज बिहारी कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी वल्लभ गिरिवरधारी जय गोपी वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन भज जन जना यशोदानन्दन भज जन जना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन भज जन जना यशोदानन्दन भज जन जना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे गोविंद जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे
जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल। कलियुग पावन श्री नाम संकीर्तन के गीत गाय ग्रंथराज भागवत महापुराण की जय। जगत गुरु शिवपाल की जय। समवेत दोष भक्त संत की जय। निताय दोष प्रमाणते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे आजच्या भागवत कक्षेमध्ये। आपण श्रीमद भागवताचा पहिला स्कंद वाचतोय। अध्याय संख्या 9। अध्यायाचे नाव आहे भीष्मदेवांचे महानिर्वाण आणि श्लोक संख्या 5। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सप्तमः
राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम् तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सत्तमा राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। माताजी तत्र ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षयश्च सत्तमा राजर्षयश्च तत्रासन् द्रष्टुं भरतपुङ्गवम्। तत्र त्या ठिकाणी ब्रह्मर्षया ब्रह्मश्री सर्वे सर्वजन देवर्षया देवर्षी च आणि सत्तम सत्वगुणात स्थित राजर्षयः राजर्षी च आणि तत्र तेथे आसन एकत्र झालेले द्रष्टुम दर्शन घेण्यासाठी भरत महाराजांच्या कुळातील पुंगवम श्रेष्ठ। अनुवाद तात्पर्य श्रीप्रपात ही अनुवाद राजा भरताच्या कुळातील त्या श्रेष्ठ पुरुषाचे दर्शन घेण्यासाठी विश्वातील देवर्षी ब्रह्मर्षी राजर्षी असे सर्वच गुणसंपन्न महान आत्मे त्या ठिकाणी एकत्र आले होते। तात्पर्य आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गाने ज्यांनी परिपूर्णता मिळवली आहे त्यांना ऋषी म्हणतात। अशी आध्यात्मिक सिद्धी सर्वांना मिळवता येते, मग तो राजा असो वा साधू संन्यासी असो। भीष्मदेव स्वतःही ब्रह्मर्षी होते। ते भरत कुळातील वंशजात एक प्रमुख होते। ऋषी सत्वगुणी असतात। भीष्मदेवांसारखा थोर योद्धा थोड्याच वेळात मृत्यूला सामोरा जाईल हे कळल्यावर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हे सर्व तेथे आले होते। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्तांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरक्षे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमः। हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। पुनः आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कक्षेमध्ये। अतिशय पवित्र असा प्रसंग आहे किंवा पवित्र असं वातावरण आहे की भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ जवळ येते आणि म्हणून विश्वभरात सर्व जे भक्त आहेत ते अतिशय उत्साहाने भरलेले आहेत की त्यांना प्रतीक्षा आहे भगवंतांची येण्याची। आणि अशा पावन प्रसंगी आपण भागवताचं श्रवण करतो। भागवताचं श्रवण हे सदैव मंगलदायी आहे, सुखदायी आहे। विशेषतः जेव्हा भगवंताच्या जन्माची किंवा भगवंताच्या येण्याची वेळ जवळ येते अशा अशा वेळी श्रीमद भागवतचं हे जे श्रवण आहे ते अतिशय आपल्याला लाभदायक आहे। श्रीमद भागवत हे वास्तविक भगवंताचंच रूप आहे, वाङ्मय रूप आहे। म्हणून सदैव आपण वेळ काढला पाहिजे की भागवताचं श्रवण थोडं वाचन केलं पाहिजे। जगात आपल्याला जे काही प्राप्त करण्याची इच्छा आहे ते सर्व काही या भागवतामधून पूर्ण होईल। आपल्या सर्व इच्छा, सर्व म्हणजे किती इच्छा? 2, 5, 10, 20, 25 अनंत इच्छा एक भागवत जे आहे ते आपलं पूर्ण करणार का? हे भगवंताप्रमाणे अनंत आहे। आज आपण जे प्रसंग बघतोय की भीष्मदेव मृत्यूच्या जवळ आहे, युद्धभूमीच्या मैदानावर ते बाणशय्येवर अनेक दिवसापासून पडलेले आहे, वाट बघत आहे की मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल तेव्हाच मी देह सोडणार। त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान आहे, पण तेव्हासुद्धा ते या देहातून मुक्त होण्याची वाट नाही बघत, भगवंताची वाट बघतात। त्यांना मुक्ती नाही पाहिजे, त्यांना भक्ती पाहिजे। तेही आपल्याला बघायला मिळतं की भीष्मदेवांना जशी इच्छा मृत्यूचं वरदान आहे, त्यांना मृत्यूची यातनातून सहज मुक्ती मिळू शकते ताबडतोब त्यांच्या इच्छेने, पण ते बाणशय्येवर आपल्याला एक काटा पायात घुसला तर किती यातना होते, वेदना होते, चालता येत नाही, ती आग डोक्यात जाते त्या काट्याची पायातली आग डोक्यात जाते, शांत बसू देत नाही। पण यांच्या देहात पायात काटा नाही, असंख्य बाण त्यांच्या देहात आरपार, कल्पनाही होत नाही असं कसं इतकं कठीण प्रसंग, अशा कठीण प्रसंगीसुद्धा किंवा कठीण स्थितीतसुद्धा भीष्मदेव स्थिर बुद्धी, स्थिर चित्त आणि समाधानी वृत्ती दाखवतात। भगवंताला संपूर्ण विश्वास, भगवंताला संपूर्ण श्रद्धा, त्यांच्या मनात सुद्धा असा विचार नाही आहे की मी इतका भक्त आहे, की मी इतका श्रद्धाळू आहे, भगवंताचा सेवक आहे, पण मला अशी कशी वेळ आली की माझ्या देहात इतके बाण आलेले आहेत, घुसले आहेत। त्यांच्या मनात कधी हा विचार नाही आला की माझी अशी का वेळ आली, का ते महान भक्त आहे, सेवक आहे भगवंताचे आणि भगवंताच्या इच्छेने सर्वस्व अर्पण करायला तयार आहे। आणि हे आत्म्याचं आपलं मूळ स्वरूप आहे, स्थिती। जो जीव ह्या स्थितीमध्ये असेल त्याला मग वादळ येऊ द्या, भूकंप येऊ द्या, काही होऊ द्या, किंवा आपल्या जीवनात काही होऊ द्या, ती व्यक्ती कधीही विचलित होत नाही। स्थिर बुद्धी, स्थिर मन, स्थिर भाव दाखवू शकते। आणि हे भीष्मदेवांचं उदाहरण आहे की भीष्मदेवांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, अनेक त्यांना दुःखाचे प्रसंग आले, पण ते कधीही त्यांनी कधीही आपली श्रद्धा कमी नाही केली भगवंतामध्ये, त्यांनी कधीही आपला विश्वास कमी नाही केला। म्हणून त्यांच्या अंतिम वेळी संपूर्ण विश्वातील त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला
देवर्षी नारद मुनी, ब्रह्मश्री जसं वसिष्ठ, विश्वामित्र मुनी, राजश्री, अनेक राजा जे महान ऋषीप्रमाणे उत्तम आहेत, ते सर्व त्यांचं दर्शन घ्यायला तिथे आले होते. त्यांना माहीत आहे की भीष्मदेव हे सामान्य किंवा सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे. अतिशय महान शूरवीर योद्धा तो होतेच, पण भगवंताचे महान शुद्ध भक्त पण आहे. म्हणून त्यांच्या अंतिम वेळी भगवंत येतील त्यांना ही पण कल्पना होती. आणि त्यांना एक माहीत होतं की भीष्मदेव वाट बघताय कुणाची, भगवान श्रीकृष्णाची. म्हणून आपण सुद्धा जावं की त्यांच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांची विशेष कृपा आपल्याला भेटणार आहे. कारण भगवंत हे सर्व जीवांवर समान भाव ठेवतात, त्या सर्व समान कृपा देतात, कमीत कमी संधी देतात. आणि तेव्हा आपल्यावर अवलंबून आहे की आपण ती कशी घेतो कृपा. जसं की आपण जेव्हा दर्शन उघडतोय तर सर्व भक्तांना समान संधी आहे की त्यांच्या कृपेचा स्वीकार करण्याचा, दर्शनाचा लाभ घेण्याचा, आनंद घेण्याचा, समाधान घेण्याचा. पण ते आपल्या भावनेवर अवलंबून आहे की आपली चेतना काय, आपली भावना काय आहे. तर ज्यांची भावना ही सेवेची आहे की मी सेवक आहे, बाकी मनात कोणतीही अपेक्षा नाही, कोणती इच्छा नाही, का ती इच्छा आणि अपेक्षा ठेवून आपल्याला समाधान भेटणार नाही, आनंद भेटणार नाही. उलट आपण जे आहे त्याचं भावना ठेवला, एक दोन गोष्टी ज्या नाही आहेत त्याचंच चिंतन डोक्यामध्ये, हे कधी होईल, हे कधी होईल, कधी होईल. जसं काही त्याच्यावर सगळं सुख, त्याने सगळं सुख भेटणार असं होत नाही. म्हणून आपलं चित्त जे, आपलं मन जे आहे, जर माझी सेवा काय आहे, माझं योगदान काय असावं याच्यावर असेल तर मग आपण ह्या बाकीच्या अनावश्यक विचारामधून आपण मुक्त राहू शकतो. ते मन जे आहे अनावश्यक विचार, अनावश्यक बाहेरच्या गोष्टींचं चिंतन देत असतं, असा अनुभव आहे आपल्याला. म्हणून एक विचार आपण ठेवला पाहिजे की ज्यामध्ये जे आपल्यासमोर उपलब्ध आहे संधी, त्याचा संपूर्ण लाभ घेऊ शकतो आपण. लाभ काय आहे? अनंत समाधान, अनंत सुख, धन्यतेचा अनुभव की जर माझी वेळ आली आपल्या गावाला जायची, मी तयार आहे. तर हे जे भाव आहे, जे अतिशय या जगात दुर्मिळ आहे. लोकांना ह्या जगातला जास्त विचार आहे जे टेम्पररी आहे, जे तात्पुरतं आहे किंवा ते बदलणार आहे, आज अतिशय अनिश्चित आहे. पण जर आपला एक निश्चित असा भाव असेल, विचार की मी भगवत धामाचा आहे, मी भगवंताचा आहे, म्हणून माझं जीवन भगवंताच्या सेवेसाठी आहे, तर आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व समस्या ताबडतोब सुटतील, ताबडतोब सुटतील. पशुपक्षी जितके सहज जगू शकतात तितकं आपण का जगू शकत नाही? कारण की आपण अनावश्यक आपलं जी इच्छा वाढवून ठेवलेल्या आहेत, अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत. अनावश्यक का म्हणतोय? त्यांची आवश्यकता नाही सुखी असण्यासाठी. जसे लहान मुलं सदैव ना प्रसन्न असतात, आनंदी असतात, खेळत असतात. कशामुळे? त्यांना बाकीचा विचार नाही भविष्याचा, भूतकाळाचा. जे वर्तमान स्थिती आहे त्यात ते आनंद घेतात. त्यांच्याकडे आपण शिकू शकतो की जीवनाचा आनंद घेणं, सुख घेणं अतिशय सोपं आहे. फक्त आपल्या मनाला योग्य ठिकाणी लावलं पाहिजे. योग्य ठिकाण काय बघा? भगवंताचं स्वरूप, भगवंताचं सेवा, भगवंताचं नाम, भगवंताचा आपला जो संबंध आहे त्याच्यात आपलं मन स्थिर असेल तर मग सर्व काही सोपं होऊन जातं. जसं इथे भीष्मदेवांचा आपण बघतोय की मृत्यूच्या इतक्या कठीण स्थितीमध्ये असताना सुद्धा भीष्मदेवांच्या मनामध्ये थोडंही चिंता, थोडंही दुःख, पश्चाताप काही नाही. संपूर्ण समाधान, आनंद आणि भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा, आस बघायला मिळते. म्हणून त्यांचं जीवन महान आहे. अशा महान भीष्मदेवांचं दर्शन घेण्यासाठी विश्वातील सर्व देवर्षी, ब्रह्मश्री, राजश्री तिथे युद्धभूमीवर
एकत्र आले होते. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुम्हाला प्रश्न असेल, काही शंका असेल तर विचारू शकता. तर 2 मिनटं बोलतो. आज जो उत्सव आहे आपला, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मग उद्या जन्माष्टमीचा उपवास आहे. नंतर श्रील प्रभुपाद यांचा आविर्भाव दिवस आहे. आपण अनेक वर्षांपासून जन्माष्टमीचे उत्सव केले असतील, त्यात भाग घेतला असेल. तर आम्ही जे ऐकलेलं आहे आपल्या आचार्यांकडनं, गुरुदेवांकडनं, की रामनवमी किंवा जन्माष्टमी, गौर पौर्णिमा यांच्या उत्सवाचं विशेष जे प्रयोजन आहे ते काय असावं आपल्या स्वतःसाठी, की माझ्या हृदयामध्ये भगवंत प्रकट व्हावे, माझ्या चेतनेमध्ये भगवंतांनी प्रवेश करावा, मला त्यांचा अनुभव व्हावा की माझ्यासोबत भगवंत आहे, माझ्या हृदयात भगवंत आहे. आणि ज्या दिवशी ज्या उत्सवामध्ये आपली चेतना येईल, आपला जे विश्वास येईल, ही अनुभूती होईल की भगवान श्रीकृष्णाने माझ्या हृदयामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला आहे किंवा जन्म घेतला आहे, तो उत्सव, ती जन्माष्टमी, ती रामनवमी, ती गौर पौर्णिमा आपला यशस्वी असेल, सक्सेसफुल असेल, तो आपला हेतू पाहिजे, आपला उद्देश किंवा आपलं ते विचार पाहिजे की बाहेर तो उत्सव होणार आहे, इथं तर भगवंत विराजमान झालेले आहे, पण आपल्या चेतनेमध्ये कधी येते, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात कधी येते, आपल्या ज्या भावनेमध्ये कधी येते, हा जर आपला असेल विचार, निश्चितपणे भगवंत काय म्हणतील, तथास्तु. तसंच होईल की आपला जर असेल विचार की मला माझ्या जीवनात भगवंत नाही, मी स्वागत करणार, स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण. आपण जर आपल्या हृदयामध्ये स्वागत केलं तर निश्चितपणे मग आपलं जीवन काय यशस्वी होईल. तर ह्या उत्सवाच्या निमित्त आपल्या चित्तामध्ये तो भाव ठेवा की मला ह्या निमित्ताने भगवंतांना सदैव माझ्या हृदयामध्ये ठेवायचं आहे किंवा स्वागत करायचं आणि त्यांचं भान ठेवून मला जीवन जगायचं आहे. निश्चितपणे भगवंत तिथं असतो. आणि त्याच्या तिथी असतात, तसं आपला कधी जन्मदिन जवळ येतो किंवा एखादा विशेष दिन जवळ येतो तर आपण त्याचे विचार करतो की ह्यावेळेस मी काय करणार, त्यावेळेस मी काय करणार. तर आपण सामान्य जीव असून सुद्धा आपल्या जन्मदिनाबद्दल इतकं उत्सुक असतो. तसंच भगवंत जर सर्व अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वज्ञ आहे, त्याचा किती भाव असेल की आता माझा जन्मदिवस जवळ येतो आहे आणि मी अजून विशेष कृपा देईल सगळ्या जीवांना, असा त्यांचा विचार असतो. म्हणून आपण जर लाभ घेतला की योग्य भाव ठेवला की भगवंत निश्चितपणे तथा असतो म्हणतील आणि आपलं जीवन धन्य होईल. हरे कृष्णा. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज भागवत महापुराण की जय. जन्माष्टमी महामहोत्सव की जय. निताय गौर प्रेमानंद. हरे हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.